अरे या मोदक रे झालं अरे सपलत. सपलं. तर नमस्कार मंडळी, सकाळच्या नंद्याला बोलवायला गेलो खरं ह्यो अजून हातरून आतच होता. याचा आवरतय तवर मंडळात जाऊन बसलो. संग्रामची साफसफाई सुरू होती. मग नंद्याला घेतला आणि हरिटी काढायला गेला. सगळी हरिटी पिशवीत टाकली आणि घरात येऊन त्याच्या पेंड्या तयार केल्या आणि मग घरातल्या मूर्तीला हरिटी वाहिली आणि मग मंडळातल्या मूर्तीला. मंडळातच बसलो आणि बरीच जण दर्शन घ्यायला मंडळात यायची. तेवढ्यात आपला अध्यक्ष पण आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला आलं. परत घरात आल्यावर आरती करून घेतली आणि निवद घेऊन मंडळाची आरती करायला निघालो. आरती झाली आणि आता कॉलेज. संध्याकाळी घरात मोदक केलत. आरती आधी सुरू झाल्यामुळे मंडळाच्या बाहेर उभं राहायला लागले. आरतीला तर पब्लिक ढिगच असते आणि जर प्रसाद वाटता वेळी मोदक जर आपल्या बशी येऊनच संपलं तर कसं वाटते ते काय सांगायची गरज नाही. गल्लीतल्या बारके पोरांसाठी वेगवेगळे खेळ ठेवायचं ठरवलं, पण ऐन वेळी पावसानं सगळा घोळ घातला. काय करायचं या विचारानं सगळेजण आम्ही गेलो गावातल्या प्रत्येक मंडळात फिरायला. पहिले गेलो पाटील गलीला, त्यानंतर टायगर स्पोर्ट्स आणि इथं प्रसाद घेतला. महानाड तरुण मंडळ बघून मग छत्रपती शिवाजी गल्लीला गेला आणि इथं प्रसाद आणि दर्शन घेतलं आणि मग गेला हिंदवी ग्रुप कडे. तसंच वर सप्तरंग मंडळाचं दर्शन घेऊन परत आलो आपल्या गल्लीत आणि वाटत येताना ह्यांचं कॉम्पिटिशन सुरू झालं. आजचा काय प्लॅन आहे? सुकी भेळ आणि आजचा बेत आहे सुक्की भेल आणि चहा. नियोजन कसं कडेकच लावलेलं.